ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये या महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्याकडून ज्यांच्याकडं नियोजन विभाग आहे, ज्यांच्याकडं निधीची तरतूद करण्याचं खातं आहे, त्या अजितदादा पवारांकडून दुजाभाव होतोय। आणि एका बाजूला सारथीच्या विद्यार्थ्यांना वेगळा न्याय, बार्टीच्या विद्यार्थ्यांना वेगळा न्याय आणि दुसऱ्या बाजूला महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना पैसे नाकारणं, त्यांनी PhD करायची का नाही, त्यांनी अभ्यास करायचा का नाही, हा आमचा साधा सोपा सरळ सवाल आहे। परंतु या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गेल्या अनेक दिवसापासून आम्ही या महाराष्ट्रात आंदोलन करतोय, पण त्याच्यावरती बोलायला तयार नाही। आम्ही घटनात्मक मागणी करतोय। आम्ही तुमचा कारखाना नाही मागितला, आम्ही तुमची सूतगिरणी नाही मागितली किंवा तुमची खासदारकी नाही मागितली, आम्ही स्टायपंड मागतोय। आणि आमच्या पोरांनी शिकायचं का नाही शिकायचं, आमच्या ओबीसीच्या मुलांच्या भवितव्याशी खेळण्याचा अधिकार दिला कोणी यांना? त्यामुळे आम्ही हा सवाल करू। आमच्या महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या पोरांची जी काही फेलोशिप रखडलेली आहे ती मिळाली पाहिजे, धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजेत, आम्हाला ओबीसींची वसतिगृह झाली पाहिजेत। अरे सारथीची बिल्डिंग, अनेक मजली बिल्डिंग पुण्यामध्ये उभी राहते, महाज्योतीला 1000 स्क्वेअर फुटाचं ऑफिस देताय तुम्ही? हे सवाल आहेत आमचे अजितदादा पवारांसमोर। आज आम्ही अजितदादांना बोलतोय, उद्या आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना बोलणार आहोत। अतुल सावे बहुजन कल्याण मंत्री यांनी आज आम्हाला शब्द दिलेला आहे, येत्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये आम्हाला ते मुख्यमंत्र्यांची भेट घालून देणार आहेत। जर आम्हाला धोरणात्मक निर्णय ओबीसींच्या बाबतीत नाही झाला, महाज्योतीच्या बाबतीत नाही झाला, तर आम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा या गोष्टीचा आम्ही जाब विचारणार आहोत। नाही मागणी झाली तर आहेत निवडणुका पुढं, त्यामुळे आम्ही घाबरणारे नाही आहोत। आता ओबीसीच्या पोरांना कळतं की आमच्या बाबतीमध्ये शेकडो वर्षापासून काय झालंय आणि आता आमच्या बोडक्यावर कोण बसलेले आहेत। आम्ही या प्रश्नाची उत्तर विचारू। आम्ही लोकशाहीमध्ये राहतो, पूर्वी राजा राणीच्या पोटी जन्माला यायचं, आता मतपेटीतनं येतो, बाबासाहेबांचं संविधान आहे इथं, त्यामुळं इथं कुणीही आम्हाला शहाणपणा शिकवायचं नाही। तिजोरीच्या चाव्या तुमच्या कमरेला गेल्या म्हणून एका विद्यार्थ्यांना वेगळा न्याय आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांना वेगळा न्याय हा दिला कोणी अधिकार तुम्हाला? शपथेचा भंग आहे। त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, आमदारकीची शपथ घेतली, एखाद्या समाजाबद्दल ममत्व भाव बाळगणार नाही अशी शपथ कुणी घेतली? बघ, सारथीच्या विद्यार्थ्यांना 7-7, 8-8 लाख रुपये तुम्ही अकाउंटला जमा करता आणि महाज्योतीच्या पोरांना आज निषेध व्यक्त करतोय मी इथं। आज हाऊसमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही देणार नाही म्हणून, कसे देत नाहीत तेच आम्ही बघणार आहोत।